भैया नमस्कार. नमस्कार. नाव सांग भैया तुझं. विशाल गणेश हडलहोळे. बरं, आज तारीख 14 जून 2025. आणि या ऊस तुमचं आता हे जे आहे ना 8005 ऊस आहे बरोबर. याची लावण कधी झाली? 22 जानेवारी. ज्यावेळेस लावण झाली होती साधारण त्याच्या 2 महिन्यानंतर मी तुमच्या शेतात आलो होतो. त्यावेळेस तुमच्या ऊसाचा प्रॉब्लेम काय होता? उंची वाढणार गेली. हां, ऊस बारीक होता. हां, फुटवा नव्हता. हां, त्यावेळेस आपण तुम्हाला एक स्प्रे आणि एक डोस टाकण्यासाठी सांगितलं होतं. त्याच्या अगोदर पण तुम्ही खत टाकलं होतं. कोणतं? 20-20-0-13. हां, लिंबोळी पेंड. हां, हे टाकलेलं होतं. बरोबर, 2-3 खतं टाकलेले होते. त्यानंतर मग मी तुम्हाला ग्रो नायट्रोवर फवारणीसाठी दिलो. अगोदर फवारणी झाली, मग नंतर भूमिपावर खत आपण कोण्या खतामध्ये मिक्स केलं? 10-26 मध्ये मिक्स करून टाकलं. तर टाकून साधारण किती दिवस झाले? 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. तर टाकण्याच्या अगोदर ऊस कसं होता ना आता कसा आहे ऊस? टाकण्याचे ऊस पहिले ऊस जरा नव्हता, पण आता पिवळसर कलर होता, ग्रोथ नव्हती. आता जर बघितलं तर हात जरा वर करा, साधारण 6 फुटाला ऊस आहे तुमचा आता, बरोबर आहे. आता वरची डेव्हलपमेंट झाली. खाली बसा. आता हे तुमच्या कांड्या आहेत, बरोबर आहे. आता ते कितीचे कांडी टुचलून बघा बरं तिथं. हे कितीची कांडी आहे सध्याचे? सगळं ते पण आहे, त्याच्या मागं पण आहे. हां, साधारण याच्या अगोदर पण तुमच्याकडे ऊस होतं. त्या कांड्यामध्ये आणि या कांड्यामध्ये फरक? कांड्यामध्ये जाडी वाढली याची. हां, परत जरा फुटवे बरेच केले. पुढे बघ आपण या असं चांगल्या ठिकाणी थांबलो असं काय नाही. सगळ्या ठिकाणी ॲव्हरेज आपल्याला जर बघितलं तर 6-7 फुटवे. हे ग्रीन प्लॅन कंपनीचं खत वापरल्यामुळं फायदा झालाय आणि तुमचं प्लॉट टेकअप पकडले असं वाटतं का नाही? हां, वाटते टेकअप पकडलाय. टाकतानाची मनस्थिती का होती? नव्हतंच मनात, पण आता ते हां, त्यावेळेस तुम्हाला पण लोक पण बोलताना लोक म्हणले ऊस मोडून टाका, करून टाका. हां हां, म्हणून शेवटी जरा बघावं. आता 5 महिने 22 तारखेला होतील भैया, बरोबर आहे ना. आणि आज जर बघितलं तर हिरवीगार कळा आहे आणि काळोखी पण चांगली आहे. समाधानी तर आहात की? समाधानी. ओके, धन्यवाद.